भारतीय जनता पार्टी के प्रदेश प्रवक्ता प्रदीप शेख पेशकार द्वारा आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में ये जानकारी दी गई कि धुले लोकसभा चुनाव की तैयारियों के तहत भारतीय जनता पार्टी 3 अप्रैल से राज्य भर में 6 दिन बूथ विजय अभियान चला रही है। पेशकार ने कहा कि बीजेपी ने लोकसभा चुनाव की पृष्ठभूमि में 400 पार का नारा दिया है। साथ ही प्रत्येक लोकसभा क्षेत्र से भाजपा उम्मीदवारों को पिछले चुनाव की तुलना में प्रत्येक बूथ पर 370 वोट बढ़ाने के लिए विभिन्न गतिविधियां शुरू की गई। प्रदीप पेशकार ने कहा कि महायुति प्रत्याशी की जीत का अंतर बढ़ाने का प्रयास किया जाएगा और बूथ विजय अभियान के तहत समाज के विभिन्न वर्गों तक पहुंचाने का लक्ष्य है। और इन दिनों 6 दिनों के दौरान प्रत्येक बूथ पर विभिन्न गतिविधियां की जा रही हैं। घर घर पत्र पहुंचाकर हर घर पर स्टिकर लगाकर मतदाताओं को सीधा संपर्क किया जा रहा है। 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या दमदमीच्या कार्यकाळामध्ये 3 एप्रिल म्हणजे कालपासून बूथ विजय अभियान अशा प्रकारचं अभियान केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण भारतभर सुरू केलेलं आहे। त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे। या अभियानाअंतर्गत सर्व बूथ प्रमुख आणि बूथ सेवकांचे कार्यकर्ते विशेषतः पन्ना प्रमुख हे घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील। प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे। प्रत्येक लाभार्थीला संपर्क करून माननीय मोदी सरकारमध्ये काय लाभ झाला आणि आणखीन काय त्यांची म्हणणं आहे हे ऐकून घेणे अशा प्रकारचं काम आमचे बूथ लेवलचे कार्यकर्ते सर्व करणार। आणि मोदीजींचा नमस्कार सांगताना प्रत्येक घरावर लाभार्थी असेल किंवा मोदीजींचा नमस्कार असेल ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात स्टिकर लावणे अशा प्रकारचं अभियान धुळे शहरात सुद्धा सुरू होत आहे। माननीय अध्यक्ष गजेंद्रजी अमोलकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ हे सगळं अभियान धुळे शहरात जिल्ह्यात हे राबवण्यात येणार आहे।